भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आकाशामध्ये उडती कशी उडती कशी पहा पाखरे, उडती कशी पहा पाखरे. ना फेरिता ना कापिता परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया. सुगंध पहा रंग पहा, रानामध्ये पुष्पती पहा, रानामध्ये पुष्पती पहा. नाकातिथी ना कष्टकरी परमपिता सजवितो तया, परमपिता सजवितो दया. आकाशामध्ये उडती कशी उडती कशी पहा पाखरे, उडती कशी पहा पाखरे. ना फेरिता ना कापिता परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया. पक्षी पहा फुले पहा, मोठी ही देवाची दया, मोठी देवाची दया. तुझ
तुझा माझा तुझा माझा परमपिता परमपिता सत्य प्रेम दाखवी हमा सत्य प्रेम दाखवी हमा आकाशामध्ये आकाशामध्ये उडती उडती कशी पहा पाखरे उडती कशी पहा पाखरे ना फेरिता ना फेरिता ना कापिता ना कविता परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी तुम्हाला स्वागत करत आहे. प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता एक कार्यक्रम तुमच्यासाठी येत आहे. पहा, ऐका आणि आशीर्वाद प्राप्त करून घ्या. आज या वचनात जाऊया. प्रेषितांची कृती आहे 9 अध्याय 5 वचनामध्ये. प्रेषितांची कृती आहे 9:5 ॲक्ट्स 9:5. तेव्हा तो म्हणाला, प्रभो तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूच्या तू छळ करतोस तोच मी आहे. काट्यावर लात मारणे हे तुला कठीण आहे. ज्या येशूला तू छळ करतोस, सतवतोस, तो येशू प्रभू मी आहे. हे प्रेषितांची कृती आहे 9 अध्याय 1 वचनापासून आपण वाचत आहे. 9:1 पासून. शौल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांच्या घात करणे याविषयीचे फुतकार टाकत होता. पुढे पुढे त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्यांच्यापासून दिमिश्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की तो मार्ग अनुसरणारे म्हणजे येशूचा मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून येरुशलेमेस आणावे. असे कागदपत्र मिळवून घेतले त्यांनी. मग जाता जाता असंच झालं की तो दिमिश्काजवळ येऊन पोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या भोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकले की, शौला शौला माझा छळ का करतोस? ए शौला. एक प्रकाश पडली आभाळातून आणि आवाज ऐकतोय आणि मला नावाने पुकार नको. मी एवढा मोठा अधिकारी आहे. मला लोक साहेब साहेब म्हणतात. मला नावाने हाक मारतो, शौला शौला माझा छळ का करतोस? तेव्हा शौल विचारतो, हे प्रभू तू कोण आहे? आमच्यापेक्षा जे तोरले आहे, मोठे आहे, ते आम्हाला नावाने हाक मारतात. नाहीतर हे भाऊ, मामा, सासरा, हो साहेब असा हाक मारतात ना. पण येशू सर्वात मोठा परमेश्वर आहे ना. तू कोण आहे? मी येशू आहे. तो छळ करणारा येशू आहे. सौलाने येशूला छळ नाही केलं, पण येशूचं नाव घेणारा, येशूच्या उपासना करणाऱ्या, आराधना करणाऱ्याला सतवित होताना मारत होता. कोणी येशूचं नाव घेऊन प्रार्थना केलं त्याला मारून जाऊन जेलमध्ये टाकत होता. आणि दमिश्कामध्ये सुद्धा असं जाऊन जे येशूचं नाव घेतात त्यांना सर्वांना बांधून इस्लामात आणावे आणि त्यांना जेलमध्ये बंद करावे. आज कित्येक लोक असा म्हणजे देशामध्ये करतात ना. आमच्या देशामध्ये, सर्व देशामध्ये येशूचं नाव घ्यायचं नाही. येशूचं नाव तुम्ही घेतलं, आम्ही तुला मारू, आम्ही तुला जेलमध्ये टाकू. तुम्ही छळ ख्रिस्ती लोकांचा करत नाही, पण येशू ख्रिस्ताचा करता. त्याचा छळ करू नका. येशू म्हणजे अर्थ काय? मत्ती 1:21 मध्ये, मत्ती 1:21, मत्ती 1:21 येशू, त्याला येशू म्हणून नाव ठेव. कारण येशू आपल्या लोकांना त्यांच्या पापापासून शुद्ध करणार, पापापासून तारणार. येशू म्हणजे तारणारा.
आपल्या लोकांना त्यांच्या पापापासून तारवणारा परमेश्वर. माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, तुम्ही येशूला सतवतायत, येशूला नाही, येशूच्या लोकाला सतवताय, पण येशू म्हणतो तू मला छळ करतोस, मला सतवतोस. पण तुमच्या आमच्याकरिता जीव दिलेला, तुमच्या आमच्या पापापासून आम्हाला तारायला एकच प्रभू परमेश्वर मरण पावला, तो येशू ख्रिस्त आहे. त्याला तुम्ही द्वेष करण्याचं कारण काय? त्याच्याला का छळ करता? त्यांनी चांगलंच केलं ना. कुठल्याही देवाने केलं नाही ते काम येशूने केलं आमच्या सर्वांच्या पापासाठी. पेत्रांची पहिली पत्री 2:24 म्हणते, पेत्राची पहिली पत्री 2:24, 1 Peter 2:24. त्याने स्वतः, येशूने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे आणि येशूला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. येशू तुमच्या आमचे पापे आपल्या देहावर घेतला आणि कल्वरी खांबावर, क्रूस खांबावर तो किडलेला गेला. आमच्या सर्व पाप तिथं मिटून टाकला, आमच्या पापाच्या तारण आणले. आज येशूकडे पहा. येशू माझ्या पापासाठी तो मार खाल्ला, मरण पावला. मी विश्वास करतो माझ्या पापाच्या क्षमा कर म्हणा, आज तुमच्या पापाची क्षमा होईल. येशू, मी येशू आहे. परमेश्वर म्हणतो मी येशू आहे. कोण आहे? तुला तारणारा येशू आहे. येशू म्हणजे तारणारा, सुटकारा देणारा, रोगापासून, श्रापापासून, पापापासून सुटकारा देणारा येशू आहे. त्याचं नाव घ्या ना, येशू. आज त्याला हाक मारा, तुमच्या जीवनात बदल होईल, तुमचा रोग सरळ निघून जाईल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मत्ते 21 अध्याय 10-11 मध्ये, मॅथ्यू 21:10-11, मत्ते 21च्या 10 आणि 11. येशू यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण आहे? हा कोण आहे? तर पुढचे वचन, लोक समुदाय म्हटले, गलिलातून नासरे याहून आलेला हा येशू संदेष्ट आहे. पहिलं, येशू तारक आहे. दुसरं, येशू संदेष्ट आहे. संदेष्ट म्हणजे त्यांना सर्व जाणीव असतो, आमच्या भूतकाळाच्या त्यांना माहिती असतो, आमच्या भविष्याच्या माहिती असतो, आमच्या वर्तमान काळामध्ये काय चाललं आहे सगळं माहिती. संदेष्ट आहे. संदेष्टांना देवाने असं वर्धन देतो की सर्व काही ओळखून घेतात. येशू संदेष्ट आहे म्हणजे तुमच्या ओळखणारा परमेश्वर आहे. तुम्ही कोण आहे ओळखतो. तुम्ही लूक 7:37 मध्ये, लूक 7:37, लूक 7:37 मध्ये, तेव्हा पहा, त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. येशू परुषाच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची बालावास्त्र कुपी घेऊन आली. पुढचे वचन, आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवाने त्याचे पाय भिजवू लागली. तिने आपल्या डोक्याच्या केसाने ते पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधित तेल लावले. पुढचे वचन, जेव्हा त्या पुरुषाने येशूला जेवायला बोलवले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, हा संदेष्ट असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे हे त्याने ओळखले असते. मग संदेष्ट म्हणजे बस, संदेष्ट म्हणजे सर्वांना ओळखून घेतात, हे पापी आहे, यांना ठाऊक नाही का. पण येशूला ती पापी आहे ठाऊक आहे, पण ती आपल्या पापामुळे रडत येशूकडे माफी मागत आहे. पण येशूने म्हटलं, हिने एवढं माझ्यावर प्रीती दाखवलं, हिच्या सर्व पाप मी मिटून टाकतो. हो, येशू संदेष्ट आहे. आज तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे, तुमच्या घरामध्ये काय चाललं आहे, तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये काय चाललं आहे, सगळं येशूला ठाऊक आहे. त्याच्याकडे सांगा, प्रभू माझ्या कष्टाचा हाल होऊ दे, माझ्या कष्ट काढून टाक, माझा रोग काढून टाक.
सर्व ओळखणारा, सर्व ज्ञानी आहे येशू प्रभू. तो संदेष्टा आहे. हा कोण आहे? संदेष्टा आहे. सर्व ओळखून घेणारा. तुमच्या कष्ट, तुमच्या घरातील अडकळे सगळं तो ओळखतो. फक्त त्याला हाक मारा, येशू मला आमच्या जीवनामध्ये चमत्कार कर. तो संदेष्ट आज चमत्कार करणार. लोका 7:15 लोक 7:15 लोका 7:15 एका जवान मुलाला येशूने जिवंत उठवला. तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. पण पुढच्या वर्षामध्ये लोकांनी काय म्हटलं माहिती आहे का? तेव्हा सर्वांना भय वाटले व ते देवाला गौरव म्हणाले, आमच्यामध्ये मोठा संदेष्ट उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. मोठा संदेष्ट. येशू मोठा संदेष्ट आहे. आतापर्यंत एलिया संदेष्ट आणि एलिशा संदेष्ट या दोघांनीच मेले लोकांना जिवंत उठवलेलं आहे. संदेष्टांना देवापास सामर्थ्य देतो आणि येशू मेलेल्या माणसाला जिवंत उठवला. तो लोक म्हणतात हा संदेष्ट आहे. तो पण मोठा संदेष्ट आहे, देवाने पाठवलेला आहे. तो संदेष्ट येशू आज तुमच्या दारामध्ये आलाय, तुमच्या घरामध्ये आलाय. त्याला घ्या, येशूला आपल्या घरामध्ये बोलवा. तो सर्व काय चमत्कार करणार. आणि तिसरी गोष्ट आपण पाहूया आणि प्रार्थना करूया. प्रकटीकरण 7:9 प्रकटीकरण 7:9 रेव्हलेशन 7:9. यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र जगे परिधान केलेला व हातात जावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीत पडला. आता योहान दर्शन पाहतो. एवढं मोठं समुदाय, सगळं भाषेचे, सगळं जातीचे, सगळं कुलाचे लोक सगळे येऊन स्वर्गामध्ये परमेश्वराच्या सिंहासनासमोर, कोकरा म्हणजे येशू ख्रिस्त, त्यांच्या समोर सगळं उभं आहेत. जावळ्या हातात घेतलेल्या आहे आणि सगळं देवाला महिमा करतात. आणि ते काय म्हटले 10 वचनामध्ये, वर्स 10, ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकराकडून तारण आहे. हो, येशू प्रभू कोकरा आहे. आमच्या तारण त्याच्याद्वारा आहे, देवाद्वारा आहे. आणि 13 वचनामध्ये, वर्स 13 वचनामध्ये आता योहान त्यांना विचारतो. तेव्हा वडील मंडळापैकी एकाने मला म्हटले, शुभ्र जगे परिधान केलेले हे कोण आहेत व कुठून आले? तिथला वडील मंडळामधून एक जण विचारतो योहानाला, हा कोण आहे? हे कोण आहे? एवढं शुभ्र वस्त्र धारण करून परमेश्वर समोर उभं आहे आणि सगळे जातीचे, भाषाचे लोक आलेले आहे. आमच्या भारतामध्येच जास्त भाषा आहेत. आमचे भारतवासी तर आम्ही उभं राहू. आणि तेव्हा 14 वचनामध्ये, वर्स 14, 14 वचनामध्ये मी म्हटले, प्रभो हे तुला ठाऊक आहे, हे कोण आहे आम्हाला काय माहिती बाबा? तो म्हणाला, मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. याने आपले जगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहेत. हे कोण आहे? येशूच्या रक्ताने आपले वस्त्र धुवून घेतलेले. कारण फक्त येशूचं रक्त तुम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते. पहिला योहान 1:7 फर्स्ट जॉन 1:7, पहिला योहान 1:7 शेवटच्या पहा, देवाच्या पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. हो, हे शुभ्र वस्त्र धरलेले कोण आहे? येशूच्या रक्ताने स्वतःला धुवून घेतलेले. हो, तुमच्या माझ्यासाठी रक्त वाहिलेला एकच कोकरा प्रभू येशू ख्रिस्त आहे. कल्वरी क्रूसमध्ये त्याने रक्त वाहिला तुमच्यासाठी, माझ्यासाठी. येशूकडे आपला पापाची क्षमा मागा.
येशू तुझ्या पवित्र रक्ताने माझ्या पापाला धुवून टाक असं म्हणा आणि येशू तुम्हाला शुद्ध करेल. एक दिवस आपण सर्व मिळून देवासमोर येशूसमोर त्या स्वर्गात उभे राहू. हे निश्चित तुम्हाला हवे का? पण शुभ्र झालेले, शुभ्र वस्त्र झालेले, घातलेले तेच लोक स्वर्गामध्ये जाऊ शकतात. तुम्हाला ते निश्चय आहे का? तुमच्या पाप धुवून गेलेले आहे आणि तुम्हाला शुभ्र वस्त्र येशूने दिलेले आहे असं निश्चय आहे का? आज येशूकडे मागा, मला शुद्ध कर आणि शुभ्र वस्त्र मला दे. मला पण स्वर्गामध्ये यायचं आहे. या जगामध्ये खूप संकट मी सोसलेलं आहे, खूप कष्ट सोसलेलं आहे, पण खूप कष्टातून आलेलं आहे. आम्हाला स्वर्गामध्ये एक आनंदाचं जीवन आहे, सार्वकालिक जीवन आहे. हे तुम्हाला हवे नाही काय? आज प्रभूकडे वळा. पहिलं म्हणा, येशू तू कोण आहे? तू मला सतवला ना, तू माझ्या छळ केलास ना, माझ्या लोकांना मारलं ना, ख्रिस्ती लोकांना, ख्रिस्ती फादरना मारले तू, हे सगळं मला ठाऊक आहे. तरी मी तुला शोधून आलेलं आहे. मी येशू आहे, तू सतवणारा येशू आहे. आज तुला तारण भेटेल, पापापासून मुक्ती होईल. आणि कोण आहे? संदेष्ट आहे. ते सगळं काय ओळखून घेतलेला परमेश्वर आहे. त्याच्याकडे ये, तुझ्या मनाचं सगळं भार ओतून टाक. तो तुला बरं करेल, चिन्ह चमत्कार करेल. आणि एक खात्री आहे, आम्ही मरू पण आणखीन एक जीवन आहे, सार्वकालिक जीवन. त्या सार्वकालिक जीवनामध्ये स्वर्गामध्ये येशू बरोबर राहायचे असेल तर आज येशूच्या रक्ताने तुमच्या पाप धुवायला झालं पाहिजे. नाही तर नरक तर आहे. या मरणानंतर कोणाला दुसरा जन्म नाही. बायबलमध्ये असं लिहिलेलं नाही. एक वेळा मरायचं आणि नंतर देवासमोर न्यायासाठी उभे राहायचं. तुम्ही कुठं राहणार? कुठं जाणार? सर्वांचा एकच परमेश्वर आहे. सर्वशक्तिमान, सर्व सृष्टीकर्ता एकच आहे, पुष्कळ नाही. त्या देवाकडे वळा. चला प्रार्थना करू. पवित्र बाबा धन्यवाद प्रभू. तू कोण आहे? मी येशू आहे. हे कोण आहे? संदेष्ट आहे. आणि येशू ख्रिस्ताद्वारे आपल्या पापाच्या क्षमा मिळून घेते. आज पण म्हणतात प्रभू, हे प्रभू येशू माझ्या पापासाठी मरण पावला, माझ्या पापाला आपल्या अंगावर घेतला, मला पण पापापासून सुटकारा दे, माझ्या पापाची क्षमा कर. तुझ्या पवित्र रक्ताने मला धुवून टाक, माझ्या जीवनाला धुवून टाक. माझ्या कपडे घाण झालेलं आहे, रक्ताने भरलेलं आहे. कित्येक लोकांना मी मारलेलं आहे, पण मला शुद्ध कर. आज येशूचं रक्त सर्वांना शुद्ध करू दे प्रभू. तू संदेष्ट आहे, सर्व काय ओळखणारा परमेश्वर आहे. त्यांच्या मनातला, त्यांच्या जीवनातला सर्व कष्ट भार तू ओळखतोस, पण सगळं काढ प्रभू. येशूच्या नावाने चिन्ह चमत्कार होऊ दे, आरोग्य भेटू दे, आशीर्वाद भेटू दे. आणि एक दिवस निश्चय दे, आम्ही सर्व स्वर्गामध्ये तुझ्यासमोर येऊन उभे राहू. शुभ्र वस्त्र घालून आम्हाला शुभ्र कर, पवित्र कर, आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागे माईक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. देव बाबा तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653561 किंवा 9833333722 किंवा 932334244695.